नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण पैठणी ब्लाऊजचं बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत। तर त्यासाठी बघा, इथे मी बॅकपार्ट कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर काठ मी सेपरेट कट केलेले आहेत। तर बॅकपार्टमध्ये मी अस्तर कट केलेला आहे आणि मेन फॅब्रिक मी कट केलेलं आहे। मेन फॅब्रिक प्लेन कट केलं आहे आणि काठ वेगळे कट करून घेतलेले आहेत। आता बघा, पाठीमागचा गळा जो आहे तो मी इथे ड्राफ्ट करून घेतला आहे, गोल गळा। त्याचे शोल्डर बघा मी 5.5 घेतले, मोठी साईज आहे त्याच्यामुळे। आणि चेस्टमध्ये 1.5 इंच लूजिंग, वेस्टमध्ये 4th पार्ट 1.5 इंच लूजिंग। शोल्डरला गळा रुंदी मी इथे 2.5 घेतली, कारण आपण नॉट लावणार आहोत। आणि उंचीमध्ये 1/2 इंच प्लस करून चौकोन तयार करून गळा ड्राफ्ट करून घ्यायचा। आणि तो गळा जो आहे अस्तरचा तो दुसऱ्या साईडला छापून घ्यायचा व्यवस्थित। बघा, मी असं छान असं छापून घेतला आहे। आणि आता व्यवस्थित पॅटर्न कशा पद्धतीने हवा आहे तो मी इथे बघा खाली मार्क केला। तर आपला पॅटर्न असा राहणार आहे। तर हा कट न करता आपण वरूनच पॅच तयार करणार आहोत। तर हा जो पॅटर्न आहे याच्या गळ्याच्या बाहेर मी 1.25 इंचावरती एक मार्क करते आणि पुन्हा अशाच पद्धतीने त्यावरती मी मार्क करून घेते, पूर्ण तयार करून घेते। तर हा जो गळ्याच्या बाहेरचा जो 1.25 इंचाचा पॅच आहे त्याचा आपण काठाचा पॅच तयार करणार आहोत। ओके, तर मी घेतलं इथे कॅनव्हास आणि कॅनव्हासवरती अशा पद्धतीने हे छापून घ्यायचं आहे। बघा, खालच्या बाजूने तुम्ही वेगळ्या कलरचा जर वापरला तर तो तुम्हाला जास्त उठून दिसेल। तर मी जसं आहे तसं व्यवस्थित ड्राफ्ट करून घेते कॅनव्हासवरती। आता ड्राफ्ट झाल्यानंतर जसं मार्क आपण केलेलं आहे तसं आपण त्याच्यावर कट करून घेणार आहोत। तर इथे बघा, पूर्ण काठ आपल्याला इथे यूज होणार नाही आहेत आणि तुमच्याकडे काठ कमी असेल तरी हा पॅटर्न खूप पटकन बसेल। तर बघा, मी चेक केलं की हा पार्ट अशा, आणि तिथे पुढे आपल्याला थोडासा काठ जोडावा लागणार आहे। तर खूप मोठा नाही, छोटासाच काठ जोडावा लागणार आहे। तर मी मध्यात आधी कट केलं, कारण तेवढा पार्ट आपला उंचीमध्ये बसतोय। आणि मग तो बघा खालच्या दिशेने मी थोडासा जॉईन करून घेते। तर काठ असे समोरासमोर ठेवायचे आणि ते जॉईन करून घ्यायचे। आणि मध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन टाकलेलं असतं ना, त्याला स्टिच नाही करायचं, इस्त्री केल्यावर ते सेट होतं। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित मी नख मारून घेते त्याच्यावर। तर हा परफेक्टली पॅटर्न बसतोय। थोडासा क्रॉस ठेवला तर अजून छान बसेल। तर आता काठ तर मी तयार करून घेतले, तर आता आपण नेक तयार करून घेतो। तर मेन फॅब्रिक सरळ बाजू वर ठेवायची आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि गळ्याच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन कव्हर करून आपण टिप टाकून घेणार आहोत। कट करायचं गळा, त्यानंतर ओपन करून दाबटीप द्यायची आणि वरून पण टॉप स्टिच देऊन टाकायची। आता वरून टॉप स्टिच देण्या अगोदर काय करायचं, बॉटमला फिनिशिंग देऊन घ्यायची। तर बॉटमला फिनिशिंग देताना पुन्हा सरळ बाजूवरती अस्तर आलं पाहिजे आणि बॉटमला 1/2 इंचाची टिप टाकायची। कट करून नॉचेस द्यायचेत आणि उलटवून घ्यायचं मधून। उलटवल्यानंतर आता बॉटमला सुद्धा दाबटीप द्यायची आणि गळ्याला सुद्धा दाबटीप द्यायची। त्यानंतर साईडचा जो पार्ट आहे अस्तरचा, मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा भाग कट करून हा आपला बॅक पार्ट पूर्ण तयार आहे। आता आपण पॅच तयार करू। तर पॅच तयार करण्यासाठी आपण जो काही पार्ट तयार केला होता कॅनव्हासचा तो व्यवस्थित यावरती ठेवायचा आणि कट टू कट करून घ्यायचा। म्हणजे आपण जे काही बनवणार आहोत कॅनव्हासवरती ते फायनल होईल। जेवढा एक्स्ट्रा आहे तेवढा मी इथे कट करून घेते, व्यवस्थित ठेवून घ्यायचं। आता मी कट करून घेतला आहे। आता काय करायचं, काठाच्या उलट्या बाजूला आपल्याला कॅनव्हास इस्त्रीच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचं आहे।
तर बघा मी उलट्या दिशेने जिथे काट असतील तेवढ्याच भागात प्लेन भाग येता कामा नये त्यामध्ये. आता हे मी चिटकून घेतले आणि बॅकला पण मी छान इस्त्री करून घेतली म्हणजे कुठे घडी वगैरे पडायला नको. आता हे जे कॅनव्हास आहे कॅनव्हासच्या बाजूने हाफ इंचावर चारही बाजूने कट करायचं मार्जिन ठेवून आणि त्याला नॉचेस द्यायचे बघा 1-1 इंचावरती चारही बाजूने द्यायचे. तर आपल्याला फक्त शोल्डरला ओपन ठेवायचे, बाकी तिन्ही बाजू कॅनव्हासच्या बाजूने क्लोज करायच्यात, बंद करायच्या. तर हे बघा अर्धा इंचावरती आपण कट केलेलं आहे आणि 1-1 इंचावर नॉच देऊन हे नॉच दिल्यानंतर हे फॅब्रिक पलटी करून त्यावरती कडेकडेने टीप टाकायचे. तर हे असं सुंदर असं हे पॅटर्न आपला तयार झालेला आहे पॅच. तो आता गळ्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा. पण त्याआधी आपल्याला दुसऱ्या बाजूला लेस लावून घ्यायची. तर इथे मी सिंपल अशी लेस घेतलेली आहे. तुम्ही हवं तर स्टोन वर्कची किंवा समोसा लेस किंवा कुठल्याही प्रकारची लेस तुम्ही इथे वापरू शकता. डबल लेस लावली तरीसुद्धा चालेल. तर मी गळ्याच्या सेंटर पार्टपर्यंत मी लेस लावून घेतली एक साईडनं आणि आता दुसऱ्या बाजूने मी इथे पॅच लावून घेते. तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लेस लावू शकता बघा. पण माझ्याकडच्या कस्टमरला फक्त एक साईडनं लेस हवी होती, दुसऱ्या साईडनं लेस नको, पॅटर्नच हवा होता. तर अशा पद्धतीने फायनली पॅटर्न छान असा तयार झाला आहे. शेवटी याला मी नॉट अटॅच करून घेते. तर नॉट मी आधीच बनवून ठेवल्या होत्या, नॉट अटॅच केल्यात आणि उरलेल्या काठामध्ये आपल्याला छान याला लटकन्स तयार करता येतात. सो जे काही उरलेले काठ होते आपण पॅटर्नसाठी ठेवलेले त्यामध्ये मी असे छान असे लटकन तयार केलेले आहेत. सो आपला हा तयार झालेला आहे पैठणी ब्लाऊजचा सिंपल आणि कमी काठातला बॅकनेक पॅटर्न. म्हणजे मी यातले सुद्धा काठ वाचवलेत आणि त्याचं मी लटकन तयार केलं. तर कसा वाटला हा बॅकनेक पॅटर्न सिंपल आणि झटपट होणारा नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. आणि ज्यांना माझ्याकडे पेड क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी सांगते, गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कमेंटमध्ये प्रत्येकजण टाकते की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, त्यापेक्षा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सगळ्या कोर्सेसची प्रॉपर माहिती मिळेल.